चला चला समधी आत चला. उठ बाळा. चला चला चल चल बाळा. खरं बोललो तर झोमलं का तुम्हाला? येस तर. पण आता जर असं झालं तर अहो देवाच्या कोपानी तुम्ही लोकांनी आपापच ही जागा सोडून निघून गेले तर भीमबाळा, त्यांच्या तोंडाला लागून काहीच फायदा नाही. चल. बाबा थांबा जरा. शेठजी, म्या, माझे बाबा आणि माझे दोन्ही भाऊ तुमच्या महाराजांसमोर गुडघ्यावर बसू. ते तीर्थ आम्ही स्वतःवर शिंपडून घेऊ, पण त्याच्या आधी तुम्हा दोघांना एक काम करावं लागेल. हा तर बोल ना. बोल काय काम करायचंय बोल. हो सांगतो की. तुमचं दुकान खूप लहान आहे आणि म्या असं ऐकलं आहे का तुमची मुलं मोठी होत आहेत आणि तुमची बायको पण तुमच्याशी या गोष्टीवर भांडते का तुमचं घर मोठं असायला पाहिजे. तर आधी तुम्ही जा आणि स्वतःवर ते तीर्थ शिंपडून घ्या. आणि खरंच जर तुमचं दुकान मोठं झालं आणि घर मोठं झालं तर आम्ही मान्य करू का खरंच त्या तीर्थात खूप शक्ती आहे. आणि शेठजी, ही गोष्ट कोणापासून लपली नाही आहे का तुम्ही ध्रुववर लय प्रेम करता. भले ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगितली नसेल. बाळा दादाला हरवण्यासाठी तुम्ही ध्रुवला खोट्या पद्धतीने जिंकून त्याला मुंबईला पाठवलं, पण त्याच्याशिवाय तुम्ही पण इथं नाही राहू शकत. म्हणून कुठे ना कुठे तुम्हाला बी वाटतं का तो तुमच्याकडे परत आला पाहिजे आणि तुम्हाला चुकीचं समजणं बंद केलं पाहिजे. मग तुम्ही महाराजांकडे जाऊन त्या तीर्थाला स्वतःवर शिंपडून घ्या. कुणास ठाऊक एखादा चमत्कार होऊन जाईल आणि ध्रुवला तुमचं प्रेम समजेल आणि तो तुमच्याकडे परत येईल. ए भीमराव, तू आम्हाला काय मूर्ख समजतोस? नाही, खूप समजदार समजतो. जर तुमच्या महाराजांच्या तीर्थाच्या प्रभावाने आमच्या घरात जे काही चुकीचं आहे ते जर बरोबर होऊ शकतं, तर तुमच्या जीवनात तर फक्त एकच गोष्ट वाईट आहे, ती तर नीट होऊच शकते ना. तुम्ही बी एकदा ते तीर्थ स्वतःवर शिंपडून घ्या. शेठजी, माझ्या मुलानं जसं म्हटलं तसं तुम्ही करून तरी बघा. जर तुमच्या आयुष्यात महाराजांचं तीर्थ शिंपडल्यानं काही चमत्कार घडत असेल, काही फायदा झालाच, तर आम्हीही तसं करून बघू, जशी तुमची इच्छा आहे. चल बाळा, आज चल. त्यांना समजावणं लय कठीण आहे, कारण की माणसाची समस्या सोडवल्याने सुटते, चमत्कारानं नाही. चल बाळा. मी आता तिथं परत कधीच नाही जाणार आहे. मी नेहमी सासरला माहेरपेक्षा जास्त माया लावली. जेव्हा जेव्हा ते कामासाठी बाहेर गेले, मी सासू सासऱ्यांच्या सेवेत काहीच कमी केली नाही. मला ते म्हणत होते नेहमी की मी त्यांची सून नाही, मुलगी आहे. पण जेव्हापासून हे गेले सर्वच बदललंय. पण माझ्याकडून कधीच काही नाही बदललं. मी नेहमी आपलं कर्तव्य निभावलं, पण सासू सासरे एवढे बदलले की मी आता त्यांच्यासाठी अपशकुनी झाली. मला घरातनं काढून टाकलं. गंगाबाई, बघ, एक छोटीशी गोष्ट आहे, पर लय जरुरी गोष्ट आहे. हे समजून घेतलंस तर तुला त्रास एवढा नाही होणार. हे बघ, एका बाईने आपल्या सासरसाठी किती बी काय बी केलं ना, नवऱ्या विना
तिचं सासर तिचं घर बनायला लई मेहनत लागते बाई. अन हीच जगाची रीत आहे. जास्त नको विचार करू. आम्ही समधी आहोत ना तुझ्या संग. अन हे बी तुझं घर आहे. नाही आई, हे माझं घर नाही आहे, माझ्या आई बाबाचं घर आहे. आई बापाचं घर हे पोरांचंच असतं ना. आणि ताई, हे दोघे बी आमचेच भावंड आहेत. आता आपण समजे सोबत राहू. हा, चला चला, सर्वजण जेवून उरकून घेऊया. आता जे होईल जसं होईल बघून घेऊया. चला 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 चला. चल उठ. चला ताई. बायकोचं माहेरशी नातं संपलं. सांगा सांगा बुवा आता. बहिणीचं सासरशी नातं संपलं. अजून बोला. आणि आता मुलीला सासरच्यांनी हाकलून दिलं. अरे रे रे. महाराज, त्या भीमरावनी असा प्रश्न केला की ज्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. असं काय विचारलं त्याने? हेच का महाराज, जर तुमच्यात शक्ती आहे आणि तुम्ही खरंच देवाच्या करणीचे प्रतिनिधित्व करता, तर तुमच्या आशीर्वादानं माझी दुकान मोठी का नाही होऊन जात. माझी बायको मला सारखं सारखं बोलत राहती, मोठ्या घराची मागणी करती. तिला मोठं घर का नाही भेटत? महाराज, तो भीमराव हे पण म्हणत होता की मी माझ्या मुलावर ध्रुववर एवढं प्रेम करतो, तर तो परत का नाही येत माझ्याकडे, आणि माझ्या प्रेमाला तो समजून का घेत नाहीये? बुद्धी भ्रष्ट झाली तुम्हा दोघांची. कसल्या वायफळ गोष्टी करताय? पण क्षमा करा महाराज, आम्हा दोघांच्या आयुष्याची एकुलती एक उणीव हीच आहे. हिला पूर्ण करून द्या. मग आमचा विश्वास अजून दृढ होईल, आणि मग पुराव्यांसकट त्या अधर्मी लोकांना देवाच्या चमत्काराची जाणीव करू शकू. होय महाराज, शेठजी एकदम बरोबर बोलतात. अच्छा, ठीक आहे. आम्ही देवाशी चर्चा करून घेऊ. काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. धन्यवाद महाराज. धन्यवाद महाराज. आता काहीतरी करावंच लागणार आहे, कारण या दोघांचा विश्वास डगमगायला लागलाय, आणि यांचा विश्वास तसाच राहणं खूपच आवश्यक आहे. मार्ग मग कसाही असो. गोष्ट भले काय बी असू, मला सासरून हाकलून दिलं.
आता गंगाला भी घरातून हाकललं. हा. आता हा देवाच्या विरुद्ध बोलण्याचा परिणाम तर नाही. देवा, मी तुझी पूजा केली आहे. समजांपासून लपून व्रत केली. फक्त याच आशेने की माझ्या कुटुंबातल्या लोकांचं भलं व्हावं. पर कधी आणखी किती वाट बघायला लावणार आहेस? आम्ही समध्यांनी लई दुःख बघितलंय ना. आता आता आमची पोर गंगा, तिच्या आयुष्यात बी इतकं दुःख, इतक्या लहान वयात ती इतकं दुःख कसं सहन करल र? माझा भाऊ बहिणी, त्यांच्यासाठी मी काय बोलू? माझ्यासारख्या दुर्दैवी बाईला त्यांनी आसरा दिला. जेव्हा माझ्या नवऱ्यानं मला सोडून दिलं, कोणी मला साथ नाही दिली र. तेव्हा त्यांनी साथ दिली र. इतके संघर्ष केले त्यांनी आयुष्यात. देवा, त्यांना थोडं सुख समाधान लाभू दे रे. ऐकतोस ना रे देवा, की तू सुद्धा त्या स्पृश्य लोकांसारखं आमचं ऐकत नाहीये. नाही ऐकू शकत आमचं बोलणं. बायकोचं माहेरशी नातं संपलं, बहिणीचं सासरशी नातं संपलं, आणि आता मुलीला सासरच्यांनी हाकलून दिलं. आता देव अजून यांना किती शिक्षा देईल रे? मला वाचवा, मला मरायचं नाहीये. बाबा, मला त्यांच्या जवळ जायचं आहे. गंगा, सत्याला स्वीकार. जावई बापू मेले आहेत. समधईच्या पायीच झालंय. मारून टाकलं रे माझ्या पोराला, मारून टाकलं. आमच्या कुणी आहेस तू? आमच्या कुणी? आम्ही समधी आहोत ना तुझ्या संग, आणि हे बी तुझं घर आहे. नाही आई, हे माझं घर नाही आहे. माझं आई बाबाचं घर आहे. आईबापाचं घर हे पोरांचंच असतं ना. आणि ताई, हे दोघे बी आमचेच भावंड आहेत. आता आपण समधे सोबत राहू. बस, इतकं चांगलं आहे रे. आता आयुष्यात संघर्ष करायची ताकद नाही आहे. आत्या, लढण्याची ताकद कशी काय संपू शकते? माझी, तुझी, आपल्या समध्यांची.
आणि आत्या, देवाला मान किंवा नका मानू, पण आपल्याला ही लढाई आपल्या संघर्षाने जिंकावी लागणार. आणि आत्या, मागणं घातल्यापेक्षा हे बरं आहे का आपण आपलं कर्म करत राहू. हे महाराज एवढ्या रात्री कुठून येत आहेत, ते बी एकटे. तू तुझी समस्या आम्हाला सांगितलीस आणि आम्ही एक विशेष पूजा घातली तुझ्यासाठी. आम्ही देवाशी संपर्क केला आणि देवाने आम्हाला एक मार्ग दाखवला. देवाने आम्हाला सांगितलं की तुझ्या आयुष्याचं भाग्य कदाचित इथेच कुठेतरी उजळेल. आणि जेव्हा आम्ही देवासोबत बोलत होतो तेव्हा असं वाटलं की जणू चारही बाजूला एक सोनेरी पिवळा प्रकाश पसरलेला आहे. जणू काहीतरी सोनं आहे. हो, कदाचित सोन्याची नाणी. देवानी दिलेला संकेत कधीही व्यर्थ जात नाही. जशी आज्ञा महाराज. अरे पुरुषोत्तम, तू ऐकलंस ना? आपला मंगेश, देवाने त्याचं ऐकलं बघ. हा, ऐकलं. तुला माहितीये का, देवाने त्याच्यासाठी सोनं पाठवलंय. मंगेशचं तर भाग्य उजाडलंय. आपण सुद्धा महाराजांकडे जाऊन आपलं दुखणं सांगूया. काय माहिती, देव आपलं बी ऐकल. हे भाऊ, चलतयस का? देवाची करणी साक्षात पाहायला मिळतीये. वय वय भाऊ, नक्कीच जाऊ. तसं बी देव आणि आपले महाराज या दोघांचे बी चमत्कार बघणं आपल्या समद्यांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. हा, बरोबर आहे. चला चल. चला. चल की. बाबा, महाराजांचं आता हे नवीन नाटक काय आहे? माहित नाही बाळा. आता हे महाराज या गाववाल्यांसोबत कोणता खेळ खेळतायत. चल. नाही महाराज. त्या बाजूला बघ. महाराज, तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं. धन्य महाराज तुम्ही. धन्य आहे महाराज तुम्ही. धन्य आहे. बोला सर्वज्ञ महाराजांचा. सर्वज्ञ महाराजांचा. सर्वज्ञ महाराजांचा. सर्वज्ञ महाराजांचा. सर्वज्ञ महाराजांचा. मंगेश, तू तुझी समस्या आम्हाला पवित्र मनाने सांगितलीस म्हणून देवाने ती ऐकली आणि तुझ्या समस्येचं समाधान केलं. शेठ धनसुखलाल, तुमची समस्या मोठी आहे. थोडा वेळ लागेल, पण समाधान मिळेल. नक्की मिळेल. देवाच्या दारी
विलंब होईल पण उत्तर मिळेल. धर्माचा विजय असो, देवाचा विजय असो, धर्माचा विजय असो, बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. आत्या, बघून घे, देवाचा असाच दुरुपयोग केला जातो. देव जमिनीतून नाणी काढून कोणाची मदत नाही करू शकत आणि करत बी नाही. या लोकांना कधी समजणार का देव फक्त यांच्या आत वास करणारी शक्ती आहे, असाच जादू करणारा कुठला जादूगर नाही. आणि जोपर्यंत महाराजांसारखी लोक राहतील तोपर्यंत ही गोष्ट कोणी समजू बी शकणार नाही.